नमस्कार मंडळी, आज आपण खवा तूप न वापरता एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी कलाकंद बनवणार आहोत। तर रक्षाबंधन लवकरच येत आहे। बाहेरची मिठाई खाण्यापेक्षा घरीच अशा पद्धतीने तुम्ही हेल्दी अशी नक्की ट्राय करून पहा। एकदम मऊ ज्यूसी झालेले आहे, बघू शकता एकदम परफेक्ट टेक्स्चर आलं आहे मार्केटसारखं। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। कलाकंद बनवण्यासाठी इथे कढईमध्ये मी 1.5 लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे। दुधाला इकडे उकळी येऊ द्यायची आहे। तोपर्यंत इथे ताटामध्ये मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। हे पनीर मी घरीच बनवले आहे 1.5 लिटर दुधापासून। तर पनीर आपल्याला किसून घ्यायचं आहे। पनीर किसून झालं आहे। इकडे दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे। 5 मिनिटे दूध आपल्याला छान असं थोडंसं आटवून घ्यायचं आहे। नंतर इथे दूध बघू शकता, सतत मी याला हलवत आहे। थोडंसं आटलं आहे, तर याच्यामध्ये आता मिल्क पावडर घालायची आहे। तर 100 ग्रॅम मिल्क पावडर घातली आहे। मेजरिंग कप असतो ना, तर त्याचा अर्धा कप एवढं मिल्क पावडर घातलेली आहे। त्याच्या गुठळ्या या पद्धतीने आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत। नंतर किसलेलं पनीर याच्यात घालायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे। गॅस मिडियम ठेवायचा आहे, बारीक ठेवायचा आहे आणि सतत याला हलवत राहायचं आहे। याच्या आता आपल्याला रबडीसारखं हे बनवून घ्यायचं आहे। तर रबडीसारखं बनण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात। इथे बघू शकता, सतत याला मी या पद्धतीने हलवत आहे। गॅस मोठा ठेवायचा नाही आणि विस्करच्या सहाय्याने या पद्धतीने याच्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि सतत याला हलवत राहायचं आहे। साईडचं या पद्धतीने याच्यात मिक्स करायचं आहे। तर 15 मिनिटानंतर बघू शकता याला रबडीसारखं असं टेक्स्चर आलेलं आहे। आता याच्यात अर्धा कप एवढी साखर घातलेली आहे आणि 1 चमचा विलायची पावडर घातली आहे। आता साखर घातल्यानंतर सतत याला बारीक गॅसवरती हलवत राहायचं आहे। साखर घातल्यानंतर 10 मिनिटात आपलं कलाकंद बनवून तयार होतं। पूर्णपणे हे दुधाचं मिश्रण आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे पूर्णपणे हे यातील दुधाचं प्रमाण कमी झालेलं आहे, आटवून घेतलेलं आहे। इकडे ताटाला मी तूप लावून घेतलं आहे। लगेच गरम याच्यामध्ये आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने इथे ताटामध्ये मी प्रेस करून घेत आहे आणि नंतर याला 1 ते 2 तास सेट व्हायला असंच ठेवून द्यायचं आहे। फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, बाहेरच रूम टेम्परेचरला ठेवायचं आहे। 1-1.5 तास तरी हे सेट व्हायला वेळ लागतो। तर अशा पद्धतीने इथे मी याला प्लेन सेट करून घेतला आहे। वरून इथे मी चॉप केलेलं पिस्ता याच्यावरती लावून घेत आहे। तर अशा पद्धतीने मी याला व्यवस्थित असं सेट केलेलं आहे। अर्ध्या तासात ही मिठाई बनवून तयार होते। बाहेरची अनहेल्दी खाण्यापेक्षा रक्षाबंधनला या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा। तर इथे 1 ते 1.5 तासानंतर कलाकंद आपलं व्यवस्थित असं सेट झालेलं आहे, बघू शकता। चाकूने या पद्धतीने आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। एकदम तोंडात टाकताच विरघळणारं असं हे कलाकंद बनवून तयार होतं, बघू शकता। सहज याचं हे वडी निघत आहे। एकदम परफेक्ट मार्केटसारखं बनवून तयार झालेलं आहे, नक्की ट्राय करा। मी इथे कलाकंद तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे, बघू शकता। अजिबात ताटाला चिटकत नाही किंवा त्याचा भुगाही होत नाही, व्यवस्थित हे सेट झालेलं आहे। या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। याच्यात खवा तूप अजिबात वापरायची गरज नाही, फक्त दूध आणि पनीर वापरलेलं आहे आणि बघू शकता एकदम परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे। प्लीज व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।